बाललैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती वाढवण्यासाठी अर्पण संस्था दरवर्षी चाइल्ड सेफ्टी वॉक आयोजित करत असते। या वर्षीच्या 7व्या आवृत्तीचं उद्घाटन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आलं असून प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन यांनी या मोहिमेला आपला आवाज दिला आणि पाठिंबा दिला असून याचा पोस्को पकडलेगा हा संदेश गुन्हेगारांसाठी इशारा देणारा आहे। हा उपक्रम ठाणे महानगरपालिका आणि परिवहन सेवा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, अर्पण फाउंडेशनचे संस्थापक, अर्पण संस्थेच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा टपारिया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्या बालन यांच्या भूमिकेतून साकारलेल्या विशेष मोहिमेच्या व्हिडिओचं अनावरण करण्यात आलं। बस सेवेद्वारे पॉस्को कायदा आणि बाल सुरक्षा विषयक माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवून जनजागृती करण्यात येणार आहे। या बस सेवेचं उद्घाटन मुलांच्या आणि खासदारांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत वडे, उपायुक्त उमेश विरारी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि समाज विकास आयुक्त अनघा कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। एक उद्देश घेऊन बालकांची सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि हा उद्देश घेऊन हा बाल दिवस साजरा केला जातो। आणि या कार्यक्रमाकरता आपले सगळ्यांचे लाडके आयुक्त श्री सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, त्याचबरोबर अर्पण ही बाल लैंगिक शोषणाच्या समस्येवरती काम करणारी ही संस्था आहे। त्याच्या प्रमुख पूजा टपारिया, नेहल पारे, त्यांच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी आणि शिक्षकांमध्ये करायला पाहिजे। समाजामध्ये ज्या ज्या घटकांशी लहान मुलांचा संबंध येतो त्या लोकांमध्ये सुद्धा ही जनजागृती करणं गरजेचं आहे। ही तर लहान चिमुरडी मुलं, त्यांना हा कायदा काय आणि आपला उद्देश काय हेही या मुलांना कल्पना नाहीये। सर, आपण ही जी काही आता फिल्म बनवली होती, आपण थोडे जर इनिशिएटिव्ह घेतलं तर ठाणे महानगरपालिका आणि आपला सहयोग असेल तर चित्रपटगृहांमध्ये आपण ही फिल्म लावणं आपण कंपल्सरी करूया। फार छोटी फिल्म आहे, परंतु ही फिल्म खूप काही सांगून जाते। लोकांमध्ये जागृती केली, चित्रपटगृहांमध्ये सिनेमाच्या अगोदर मध्यंतर असेल, सुरुवातीला आज जरी 30 सेकंदाची जी काही 20 सेकंदाची जी फिल्म असेल तर ही फिल्म आपण कंपल्सरी करूया। ज्या पद्धतीने राष्ट्रगीत कंपल्सरी केलेलं आहे त्याच पद्धतीने बाकी कोण काय करत ते बाजूला राहूया, पण आपल्या हातात आहे मदत करेल आणि ठाणे शहरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये ही फिल्म लावणं आपण बंधनकारक करूया। खऱ्या अर्थाने ती जनजागृती होणार आहे।